समालोचन कक्षामध्ये पाठवा. जर पहिला चेंडू डिलिव्हर करण्याच्या आधी जर आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये नसेल तर या ठिकाणी आपल्याला 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. याची सर्व संघांनी नोंद घ्या. बोल की बाबा कधी बोलणार तू? चला सामन्याला सुरुवात करून द्या. यस काही तांत्रिक बिघाड. यस पंच. यस 5 षटकांचा हा सामना असेल. पंच इशारा करायचा आहे. टायमर सेट केला जाईल. यस पंचांचा इशारा येतो. 12 वाजून 14 मिनिटं झालेत. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू भिरकावून गेलाय. चेंडू जातोय का कॉर्नर रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. चौकारासह धावफलक उघडलं जात आहे. धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 4 धावा उत्कर्ष माते संघाचे. दरम्यान आता मात्र चांगला खेळून काढलाय. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू पुन्हा एकदा जातोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. आणि या ठिकाणी 12वा खेळाडू चोरांबे संघाचा नाहीये. इनिंग ब्रेक झाल्यानंतर 2 धावेंची पेनल्टी आपल्याला दिली जाईल. जो असोसिएशनचा नियम आहे त्या असोसिएशनच्या नियमाअंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि सर्व नियम आणि अटी आपल्याला या ठिकाणी मान्य करणे गरजेचं आहे. 12वा खेळाडू नसल्या कारणाने आपल्याला 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. याची नोंद घ्या. दरम्यान आता मात्र ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला फलंदाज कॅलिस मार्फत, परंतु त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये अडवतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. 3 चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जातात. तब्बल 8 धावा बिनगडी बाद. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क नाही आहे. बाकीचं तमाम काम यष्टिरक्षकामार्फत पूर्ण केलं जात आहे आणि एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. चांगलं कमबॅक केलं जातं गोलंदाजामार्फत. जोरकस भिरकावून दिला. आता मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच त्या ठिकाणी तैनात होते. मिड ऑफ रिजन मध्ये नक्कीच झेल घेण्याची, मेडांच्या क्षेत्रामध्ये झेल घेण्याची संधी नक्कीच होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
दरम्यान या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र फटका बसला. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आडवतील फेकतील तोवर 2 धावा धावून त्या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. षटक समाप्तीचा इशारा होतोय. षटकाची समाप्ती होते. षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 10 धावा बिन गडीपाद. सांघिक दुसरं, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते आपल्या संघाकडून गोलंदाज रोहित. तर स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र आपण पाहतोय समीर. 5 षटकांचा हा सामना. दुसरं षटक हे बंधनातील षटक आपण पाहतोय. दरम्यानचा सामना चोरंबे विरुद्ध उत्कर्ष माते संघ. दोन्ही बीर मातब्बर संघ एकमेकांसमोर आपण पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. दान 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 करीत सीमा रेषा पार. चौकार. ज्याप्रमाणे कालिसने मॅचची सुरुवात केली होती, पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले होते, त्याच पद्धतीची काहीशी सुरुवात करताना दिसतोय समीर देखील. चांगली फलंदाजी आपण पाहतोय उत्कर्ष माते या संघाच्या फलंदाजाकडून. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स. झेल टिपला जातोय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय उत्कर्ष माते संघाला. समीर बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज राज. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. अडवतील फेकतील तोवर 2 धावा धावून अर्जित केले जातात. पंचांकडे दाद मागितली जाते धावचीसाठी, परंतु पंच खारीज करतायत. यस, फलंदाज सेफ. 2 धावेसह धावफलक पुढे सरकला जात आहे. तब्बल 16 या आकड्यावरती. रक्षकामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केले जाते. 5 चेंडूची सांगता झाली आहे. विचार केला तर 6 धावा दिल्यात, 2 गडी बाद केलेत, एक निर्धाव चेंडू देखील टाकलाय. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलं. 1 धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु स्ट्रायकर एंड वरून 9 असा इशारा आल्यानंतर एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती लागल्या 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला, सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिलं. समय बदल कोण? गोलंदाज सांघिक तिसरं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आकाश.
चला स्पीडअप घ्या. पंच ताकीद द्यायचे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय कॅलेस. खाल्ले रे मी खाल्ले थांब काय ते मला त्यांना टाइम भेटा नाही. समीर फोडली ना ते समीर. अरे अक्षराचं काय करायचं त्याच्यात. दोन येत ना लवडे एक दे त्यांना तुला बी खायचं बाबा हो म्हणते तुझ्या आई जवळ इथं लिहायला बस त्याला मला खायचं मत आता मात्र फटका चांगला आहे. चेंडू जातोय का कॉर्नर रिजन मध्ये. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण नक्कीच होत आहे. तोवर 2 धावा धावून अर्जित केल्या जात आहेत. 18 धावा संपायचा. अखोट टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा भेद घेणार हा चेंडू. वेगवान तेजतर्रार गोलंदाजी आपण पाहतोय आकाश याच्या माध्यमातून. तोवर 1 धाव धावून अर्जित केली जाते. धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 19 धावा. एका दुःख्याचा संतत खेळ आपण या ठिकाणी मैदानामध्ये पाहतोय. ब्रेझर घालत होती का नाही कुठे ब्रेझर काढणं कोण दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. यस पंच लीगल डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला, परंतु चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क नाहीये. बाकीचं तमाम काम यष्टिरक्षकामार्फत त्या ठिकाणी पूर्ण केलं जात आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आकाशाच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल. मारा करेल तो साहिलसाठी. अकोट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु बीट होतोय. षटक समाप्तीचा इशारा या ठिकाणी येतोय. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या फक्त 19 धावा. पहिले ह्याच्यात हे घेतलं ना माती कसं काय घेऊन झालं माती आणि दोन याच्यामध्ये दोन घेतले ना दोन घेतले ना मग ह्या दोघांमध्ये व्हायचे जाते. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते आपल्या संघाकडून. काय सम्या समीर कोण आहे. झालं आता अख्खा जावळीचा मला विचार. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. ब्लॉकॉल पद्धती चेंडू होता. बॉलर कोण आहे त्याला विचार ना मयूर मयूर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आज नवीन नवीन आहेत ना ती सम्या यांच्यावर घ्यायचं. दरम्यान आता मात्र चेंडूने बॅटची काढा घेतली. चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये. इक्क्या दुःख्याचा संतत खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय उत्कर्ष माते संघाकडून. दरम्यान आता मात्र सोयर मारा केला जातोय. पंच दोन्ही हात फैलावत आहेत. इट्स अ वाईट डिलिव्हरी.
आता मात्र यस नकारात्मक चेंडू 9+1 यस फेकी ॲक्शन का भीमर सर फेकी ॲक्शन यस थ्रो गोलंदाजीसाठी दंडित केलं जात आहे. हे काय नियम आहे किती पेनल्टी आहे नितीन 5 रनाची आहे ना 4 धावांची पेनल्टी आहे आणि एक वनडीतला ना या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल 4 धावा पॅनल्टी प्लस 9ची 1 धाव प्लस घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव अशी 6 धावांचे या ठिकाणी 5 धावा पॅनल्टीच्या आणि 1 घोषित क्षेत्रामध्ये असे तब्बल 6 धावा या ठिकाणी दिल्या जातील उत्कर्ष माते संघाला. 27 झालं ना तर या गोलंदाजाला दंडित केलं जाईल. येणाऱ्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान हा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही याची नोंद घ्या. आता मात्र त्याच्या जागेवरती नवीन गोलंदाज आता मात्र फुलटॉस चेंडू फिर काढून दिला डीप मिड विकेट रिझन मध्ये यस इट्स ह्यूज षटकार 6 5 पेनल्टीच्या आणि एक वनडीची नोची रन आहे ना 4 धावा पेनल्टीच्या एक नोची 5 झाल्या त्या आणि वनडीत गेल्या ती एक 6 हे सम्या बॉलर कोण आहे ह्यो? बॉलर कोण आहे बॉलर आता मात्र पुन्हा एकदा जो चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार 39 धावा तब्बल धाव फलकावरती लागल्यात. नाहीत दरम्यान आता मात्र पुढचा चेंडू बॅक टू बॅक 6 षटकाराची हॅट्रिक नाही फुलटॉस चेंडू होता. चेंडू येते लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. धावचीची संधी परंतु खराब फेकी चांगलं बॅकअप केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 41 धावा. कोणाकडे नाही दुकानात आणायला लागतील आता मात्र फटका चांगला सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. धावफलक वेगाने आता मात्र पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागते तब्बल 47 धावा. चेंडू झाले 4. हे नाही याच्या आधी त्यांनी एक का 2 बॉल टाकला होता ना मग हे 4 आणि त्यांनी किती टाकले होते 2 ना 2 टाकले होते ओव्हर झाली ना. षटक समाप्तीचा इशारा येतोय. तदरम्यान सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज कोण आहे रे बाबा अनिल बाबा अनिल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रायटा मुहूर्त विकेटचा मारा. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. दरम्यान आता मात्र ब्लॉकल पद्धती चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु मिडन रिजन मध्ये चेंडूला अडवलं जाईल. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र चेंडू रडार मध्ये आलाय. चेंडूला झोकून दिलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. यस इट्स ह्यूज षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 54 धावा. कॅलिस इज ऑन फायर. पुन्हा एकदा जोरकस मारलाय. चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पार फरार चौकार. वैयक्तिक 50 झाले का रे कॅलिसच्या झाल्या 50 झाल्या किती झाल्या
45 धावांवरती खेळतोय कॅलिस. वैयक्तिक आणि धाव फलकाचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या 58. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. चेंडू जातोय पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकतंय. 55 या आकड्या, माफ करा 59 या आकड्यावरती. वैयक्तिक 46 धावा. 20 चेंडू मध्ये 46 धावांवरती खेळतोय कॅलिस. 4 धावा अर्धशतकासाठी. आता मात्र ब्लॉकवरपदी चेंडू नक्कीच जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव दिली जाईल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 5 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 5 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या 60 धावा. येणारे 30 चेंडू आणि 61 धावांचं आव्हान ठेवले ते चोरंबे संघासमोर. आणि त्याचप्रमाणे पॅनल्टीच्या 2 रन असं मिळून ते आव्हान जात आहे 63 या धावेंवरती. 60+2 अशा 62 धावा या ठिकाणी दिल्या जातील. 63 धावांचं आव्हान असेल चोरंबे संघासमोर. याच्यानंतर कोणाची मॅच आहे? यानंतरचा होणारा सामना सलपाने विरुद्ध घरातघर 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं. चला, सलपाने संघ विरुद्ध घरातघर 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. टॉस का बॉस त्या ठिकाणी खाली करायचं. नाणेफेक केली जाईल. या नाणेफेकीसाठी सलपाने विरुद्ध घरातघर 11 नाणेफेकीसाठी यायचे. चला, उत्कर्ष माते संघ आपलं प्लेइंग गेल्यावर घेऊन मैदानामध्ये जायचंय. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजावचंय. काय ज्या टीम मिटिंग्स असतील त्या आपण मैदानाच्या बाहेरच करून घ्या. मैदानामध्ये गेल्यानंतर लगेचच खेळायला सुरुवात करा, जेणेकरून येणारा काळ, येणारा वेळ वाचेल आणि आपल्याला एक चांगल्या षटकांचे सामने खेळायला मिळतील. त्याच्यामुळे थोडंसं सामंजस्य दाखवा, थोडंसं मंडळाला सहकार्य करा. जर आपल्याला एक चांगली स्पर्धा खेळायची आहे तर ज्याप्रमाणे चांगलं नियोजन आहे, ज्याप्रमाणे चांगलं आयोजन आहे, त्याचप्रमाणे खेळाडूंची साथ देखील लाभणं तेवढंच गरजेचं आहे. नाणेफेक केली जाते. दरम्यान सलपाने विरुद्ध घरातघर 11. एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी यांच्याकडून श्री काळेश्वरी चषक आपण पाहतोय. दरम्यान चला तर टॉस देखील या ठिकाणी खेळला जाईल. नेक्स्ट मॅचचा सनपन आणि त्यांच्याच अगेन्स्ट घरातघर. रेडीज कॉल आणि टॉस देखील सनपन या टीमने जिंकला. निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलात. एकंदरीत श्री काळेश्वरी क्रिकेट संघ कुसुंबी यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे स्पर्धा साकारली गेली, अनेक दिवसांची मेहनत, या स्पर्धेसाठी आयोजनाबद्दल काय बोलाल? कुसुंबी गावच्या आयोजन खूप छान आहे. ठीक आहे, त्या सर्वांना शुभेच्छा सनपाने संघाकडून. तर येस, धन्यवाद. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतला असता. सर्वप्रथम पहिल्या वाटेला तुम्हाला फलंदाजी करण्याचा निर्णय ज्या प्रकारे तुम्ही घेणार होतात आणि तो निर्णय तुम्हाला आला आहे, ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅचमध्ये असे कोणकोणते तुमच्या टीममध्ये बॅट्समन आहेत ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील? आकाश सुर्वे, अजून एक आहेत आकाश सुर्वे आणि प्रसाद सुर्वे. धन्यवाद, शुभेच्छा असतील. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. येणारे 30 चेंडू, 63 धावांचं आव्हान.
स्पीडअप घ्या. पंच यस, सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. अनिल आपण पाहतोय तर न स्ट्रायकिंग एंड वरती असेल रोनित. रोहित का रोहित आखो टप्प्याचा चेंडू कॅलिस स्वैर मारा यस. पंच दोन्ही हात फैलावतायत. एका धावेसह धावफलक उघडलं जात आहे. धावफलकाचा श्री गणेशा केला जातोय. वाईट आहे. पहिला डॉट दुसरा वाईट. हा बॉलिंग केला तोच रोहित आहे. आता मात्र कट केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. एका धावेसह धावफलक पुढे सरकलं जात आहे. यानंतरचा होणारा सामना नक्कीच सल्पाने विरुद्ध घरात घरी 11 नाणेफेक जिंकली होती. सल्पाने संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर लगेच आपलं प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये जायचंय. दरम्यान मॅचकडे जाऊयात. एक मोठा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये. नक्कीच 3 खेळाडू होते परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अडवतील फेकतील तोवर 2 धावा त्या ठिकाणी धावून अर्जित केल्या जात आहेत. चांगली फलंदाजी आपण पाहतोय अनिल यांच्या माध्यमातून. सेलत्या पेटीमध्ये बघ कालच्या. दरम्यान आता मात्र फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत आणि एक रनिंग झेल आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण उत्कर्ष माते संघाकडनं. इकडे 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 हे काय आहे? तो नाही म्हणलाय मला सेल विचारला ना. काय बोला तू बोलत नाही त्याने. आमचा आहे तो. आमचा विचारला मला तर 2 लाखाची एक. हा त्याच्यात नाही. थांब याच्यात हाय अजून बघ. आताची ब्लिंक होते. थांब आता बंद पडला होता. चालतंय. आता मात्र अनिल यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कॅलिस आता मात्र आखोट टप्प्याचा चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू आपण पाहतोय. सरळ चावून विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संतत गतीची सुरुवात आपण पाहतोय चोरंबे संघाकडून. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 4 धावा. चेंडूची समाप्ती झाली 5. शेवटचा चेंडू. आता मात्र यास पुन्हा एकदा स्वैर मारा. पंच दोन्ही हात फैलावतायत. नियम क्रमांक 25चं उल्लंघन केलंय आपण. एका धावेने आपल्याला दंडित केलं जाईल याची नोंद घ्या. 5 चेंडू 5 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र पायाचा भेद घेणारा हा चेंडू. पंचाकडे दाद मागितली जाते परंतु पंच खारिज करतात. एका षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली. एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या फक्त. हॅलो. दरम्यान आता मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राज अडवतील फेकतील तोवर 1 धाव धावून अर्जित केली जाते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज साहिल. ए बसे यार त्याने खाल्लं नाही अजून. त्याला खाऊ दे थोडंसं.
दरम्यान आता मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. तोवर एक धाव अर्जित केली जाते. एक्क्या दुक्क्याचा खेळ मैदानामध्ये अजूनही चालू आहे. हा दोन घेतल्या. आता मात्र फटका चांगला सजवलाय. सरळ रेषेमध्ये जातोय. ज्याप्रमाणे धनुष्यबाणातून तीर सुटतो ना त्याच पद्धतीचा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. सरळ रेषेत चेंडू जातोय. सीमा रेषा पार. षटकार. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. तब्बल 14 धावा. आता मात्र वसा घेतलाय गोलंदाज मयूरने आपल्या खांद्यावरती आणि जबाबदारी पेलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललाय. आखूट टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये. कॅलिस चेंडूच्या खाली आणि यस फलंदाज बाद. दुसरा झटका लागला जातोय चोरांबे संघाला. यस बॅट्समन नेम प्लीज. आकाश फलंदाजी मार्कवरती. चला चित्त्याची चपळ दाखवायची. थोडस स्पीडअप घ्यायचंय. चोरांबे एक्सप्रेस. चला मैदानाचा ताबा घ्या. सामन्याला सुरुवात करा. बघा फालतू वेळ या ठिकाणी खर्ची करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आणि ते चांगल्या षटकांचे खेळवले गेले पाहिजेत. सर्वांना खेळण्याची समान संधी मिळाली पाहिजे याची नोंद घ्या. आता मात्र फटका चांगला आहे. सीमा रेषेन लगत जातोय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमा रेषा पार. फरार. चौकार. आत्ता आलाय ना रोनीचा काही संबंध. यस स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड वरती लागलेत 18 धावा. आता मात्र फटका फसलाय परंतु चेंडू खाली येतोय. राज आणि एक धावता झेल टिपलाय. दुसरा झटका या ठिकाणी लागतोय चोरांबे संघाला. आकाश बॅक टू पवेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. निलेश चला चित्त्याची चपळाई दाखवायची आहे. थोडासा वेग दाखवायचा आहे. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा सांगितलं. यस सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कॅलिसला आपण पाहतोय. स्वैर मारा. यस पंच दोन्ही हात फैलावतात. इट्स वाईट डिलिव्हरी. आता मात्र वेगवान तेज तर्रार चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परंतु रॉनिकच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. अनेक निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी होते. आता मात्र ब्लॉकवलपदी चेंडू होता. खोदून काढला. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आडवतील फेकतील. फेकी नक्कीच खराब परंतु त्याचा कोणताही खामियाजा या ठिकाणी भोगावा लागत नाहीये. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत तब्बल 20 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडू मार्ग असतात. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. आडवतील फेकतील तोवर 2 धावा धावून अर्जित केले जातात. एक्क्या दुक्क्यासह धावफलक पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती.
दरम्यान आता मात्र यस निर्धाव चेंडूची सांगता कुसुंबी गावचे सुपुत्र मान्य श्री सचिनजी वेंदे आपण देखील या ठिकाणी आलात. मंडळातर्फे आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सचिनजी वेंदे. स्कोर कार्ड 22 धावा. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये अडवला जाईल. टीम वाले पाणी घेऊन जा म्हणावं. नाव घेतलं. चला स्पीडअप ठेवा मित्रांनो. किती लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू या षटकातील. झोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्यात 22 धावा. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. यस ड्रिंक ब्रेक आहे. पाणी त्या ठिकाणी फक्त अर्ध्या मिनिटाचा ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी दिला जाईल. समीकरण आहे आता मात्र 12 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान असेल चोरांबे संघासमोर. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग कमी घ्या. पंच ताकीद द्यायची आहे. पंच यस स्पीडअप घ्यायला सांगायचं आहे. सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज काय नाव? सचिन. सचिन. पहिला चेंडू आणि भिरकावून दिला लॉंग ऑन रिजन मध्ये. या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. अलगद जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चौथा हादरात चौथा झटका लागला जातोय चोरंबे संघाला. रोनित पॅक्ट पवेलियन नवीन फलंदाज मैदानामध्ये अमोल. चला वेग दाखवायचा आहे अमोल. थोडासा मैदानाचा ताबा घ्या. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि धाव रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न नक्कीच चांगला केला त्या ठिकाणी. आपले 100% एफर्ट्स त्या ठिकाणी दिलेत परंतु थोडंसं फंबल होतं आणि चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषा पार. चौकार. 4 धावेसह धावफलक पुढे सरकतोय 26 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. स्पीडअप घ्या. बराचसा वेळ आपण या ठिकाणी खर्ची करताय. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी केली जाते. हावाला नाही तो शेंगावाला त्याचा पोरगा यायला लागला आता. शेंगावाल्याने कधी सोडला नाही. येईल बघ थोड्या वेळा शेंगावाल्याने. अकोट टप्प्याचा चेंडू. आता मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेसह धावफलक पुढे सरकतोय 27 या आकड्यावरती. आतापर्यंत षटकाचा विचार केला तर 4 चेंडू हाताळलेत आणि धावा दिल्यात फक्त 5 धावा. एक गडी देखील बाद केलाय. आता मात्र कही पे निगा आहे कही पे निशाणा. नुसतीच फळी फिरवली जाते. चेंडू आणि फळी यांचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी टाकण्यामध्ये यश येते गोलंदाज सचिन याला. शेवटचा चेंडू. आता मात्र ब्लॉकर पद्धतीने चेंडू होता खोदून काढलाय. मिड ऑफला अडवला जातोय. धावचीची संधी आणि यास फलंदाज सेफ. 4 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 4 षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 28 धावा. येणारे 6 चेंडू आणि समीकरण असेल 35 धावांचं. येणारे 6 चेंडू आणि 6 मोठे फटके या ठिकाणी मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल चोरांबे संघाला. टीम मीटिंग्स कमी घ्या मित्रांनो. चला स्पीडअप घ्या. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे.
35 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज हनुमंत. पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय. चेंडू जातोय येस लॉंग ऑन रिजन मध्ये. येस इट्स ह्यूज षटकार. आता मात्र समीकरण झालं. येणारे 5 चेंडू आणि 29 धावा. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू चांगलं कमबॅक केलं जात आहे. आता मात्र हा सामना झुकताना दिसतोय उत्कर्ष माते संघाकडे. 4 चेंडू आणि आता मात्र 29 धावांचा आव्हान आहे. दरम्यान आता मात्र कट केला. चेंडू जातो थर्ड मॅन रिजन मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू आणि 28 माफ करा 27 28 धावा कोटाव्या लागतील. दरम्यान फटका फसतोय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. अडवतील फेकतील तोवर एक धाव धावून केली जाते. दोन चेंडू 25 धावा. जोरकस मारलाय चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्यांना चकमा देत चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. चला शेवटचा चेंडू तयारीमध्ये राहायचंय सलपाणे संघ. सलपाणे संघ आपलं प्लेइंग 11 घेऊन लगेच मैदानामध्ये निघायचं आहे. सलपाणे संघ. दरम्यान टप्प्यात चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकला उत्कर्ष माते संघाने. हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक फॉर चोरंबे संघ. आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला सलपाणे संघ मॅन ऑफ द मॅच मिस्टर कॅलिस. चला या मंचावरती आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. कॅलिस